नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समन्वय सिंथेसिसवर. आता ह्या यूट्यूब चॅनलवर मी जनरली काय करणार आहे, मी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स ज्या बोलल्या जात नाहीत, ज्या लोकांना कळत नाहीत, जे शब्द वापरले जातात पण नक्की त्याचा अर्थ काय हे लोकांना कळत नाही आणि त्यामुळे गैरसमजांमुळे समाजामध्ये नेहमी एक मूर्खपणाचं वातावरण राहतं. अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्टला घेऊन मी तुमच्यासमोर येईन आणि तुम्हाला ते वेगळ्या अँगलने समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. आजच्या पहिल्या एपिसोडची मी सुरुवात करतो, जी आत्ता टर्म सगळीकडे पॉप्युलरली चाललेली आहे भारतामध्ये, मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये. ती टर्म आहे प्रोपगँडा. तुम्ही सगळ्यांनी धुरंधर 1, धुरंधर 2 मूवी बघितल्या असतील. आता काही लोक आहेत जे म्हणतात की ही जी मूवी आहे ती प्रोपगँडा आहे. काही लोक म्हणतात नाही नाही, सगळं सत्यावर आधारित आहे वगैरे. तर लोकांना हा शब्द कुठून आला, काय आला, याची काही व्युत्पत्ती काही माहीत नसते. लोक तो शब्द घेतात, बोलायला सुरुवात करतात, त्याच्याविषयी वाद घालायला सुरुवात करतात. आणि आपल्यालाही माहिती आहे की भारतात नाही, जगभरामध्ये सगळेच लोक, जसं भारतामध्ये सगळेच लोक क्रिकेट, पॉलिटिक्स, आता जिओ पॉलिटिक्स आणि आता सगळ्याच शास्त्रामध्ये एक्सपर्टच असतात. सगळे लोक इकॉनॉमिक्समध्ये, शेअर मार्केटमध्ये एक्सपर्टच झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्या लोकांना समजावून सांगणं फार कठीण होऊन जातं. आणि त्यामुळे माझा जे पर्पज आहे चॅनल चालू करण्याचं ते हे आहे की ॲटलिस्ट सिग्निफिकंट नंबर ऑफ पॉप्युलेशन शुड अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली दीज थिंग्स आर गोइंग ऑन. तर मुद्द्यावर येतो परत की प्रोपगँडा म्हणजे नक्की काय. तर ही जी संकल्पना आहे प्रोपगँडा, ती काही नवीन काहीतरी संकल्पना आहे किंवा कुठल्या तरी ह्या गव्हर्नमेंटने काढली आहे, त्या गव्हर्नमेंटने काढली, असं काही नसतं. मानवी उत्क्रांती जी झाली आहे ती बाकीच्या प्राण्यांपेक्षा जरा वेगळी आहे, हे समजून घ्या फंडामेंटली. जर त्या लेवलला आपण जाऊन विचार केला तरच आपल्याला प्रोपगँडा म्हणजे काय ते नक्की कळेल. लक्षात घ्या, बाकीचे प्राणी जे आहेत त्यांना जगायला, त्यांना शिकार करायला काही ना काहीतरी त्यांच्या ट्रेड्स दिलेले आहेत. म्हणजे कोणाला नखं चांगली दिले आहेत, कोणाला स्पीड चांगला दिला आहे, कोणामध्ये मसल स्ट्रेंथ चांगली दिलेली आहे. माणसामध्ये तसं काय, माणसामध्ये असं काही विशेष नाही. आपल्यापेक्षा खूप चांगले प्राणी आहेत. पक्षी उडू शकतात, सापांना विष दिलं आहे. प्रत्येक प्राण्याला असं काहीतरी वेगळं कॅरेक्टरिस्टिक दिलं आहे. माणसाला काय दिलं आहे, काही लोक म्हणतात माणसाला बुद्धी दिली, पण मेंदू इन इटसेल्फ इज युजलेस. मेंदू स्वतः काही करू शकत नाही. बाकीचे जे शरीर आहे त्याच्यामध्ये काही असं फॅन्टॅस्टिक कॅरेक्टरिस्टिक काही नाही आहे की ज्याच्यामुळे मनुष्य प्राणी या बाकीच्या प्राण्यांच्या वरचढ ठरू शकतो. सो द ओनली वे मनुष्य प्राणी टिकू शकतो या सगळ्या निसर्गामध्ये, तो मार्ग म्हणजे कोऑपरेशन. आपण आपल्या बाकीच्या आजूबाजूच्या मानव प्राण्यांबरोबर कोऑपरेट करतो आणि त्या कोऑपरेशनमुळे आपण टिकून राहतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला अपील करतोय की ओके, यू नीड टू कोऑपरेट विथ मी इन ऑर्डर टू सर्वाईव्ह, जगण्यासाठी तुला मला एकमेका सहाय्य करू, अवघ्याची करू सोपन, तर त्या पद्धतीने जगणं हे आवश्यक आहे. आणि माणसाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये माणूस कधीही एकटा राहिलेला नाही आहे. माणसाला नेहमी कोणाच्या तरी साथीची गरज राहिलेली आहे. आता त्या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला मी काय म्हणतोय ते समजावून सांगणं, त्या व्यक्तीचं माझं आणि त्या व्यक्तीचं काहीतरी मिनिमम कॉमन अंडरस्टँडिंग असणं हे फार आवश्यक आहे. आणि मग इथे जे सगळ्यात फंडामेंटल सायकोलॉजिकल टूल आपल्याला येतं ते म्हणजे मॅनिप्युलेशन, जे सगळेच प्राणी करतात पण मनुष्य प्राणी वेगळ्या पद्धतीने करतो. ओके, तर त्या मॅनिप्युलेशनचा एक भाग लोक प्रोपगँडा आता समजतात. आता प्रोपगँडा हा शब्द पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नाही, त्याला काही तुम्ही कॉनोटेशन कसं देताय ते त्या परिस्थितीनुसार अवलंबून असतं. आता लोक असं म्हणतात, लोकांचा फार मोठा गैरसमज आहे की प्रोपगँडा हा जर्मन प्रोपगँडा जो होता, गोबेल्स प्रोपगँडा जो वर्ल्ड वॉर 2च्या वेळी नाझी, हिटलर, जर्मनी, त्याच्याशी तो आयडेंटिफाय करतात. पण प्रोपगँडाचा खरा जो अभ्यास सायंटिफिक झालेला आहे तो अमेरिकेत झालेला आहे. आणि अमेरिकेमध्ये पहिल्यांदा प्रोपगँडा मशिनरी वापरली गेली. सगळ्यात जास्त प्रोपगँडा मशिनरी कोण वापरतं तर त्या ह्या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट्स जे असतात. ओके, डेमोक्रेटिक म्हणजे कुठे की जिथे एक सिग्निफिकंट पॉप्युलेशन आणि त्या पॉप्युलेशनचं तुम्ही कंट्रोल करताय
based on some constitutional or some parliamentary काइंड ऑफ मेकॅनिझम. मग तो भारत असू दे, ब्रिटन असू दे, रशिया असू दे, अमेरिका असू दे, चायना असू दे, की जिथे रिटर्न डॉक्युमेंट्स आहेत आणि तुम्ही उरलेल्या पॉप्युलेशनवर तुम्ही बेस्ड ऑन दॅट रिटर्न डॉक्युमेंट तुम्ही कंट्रोल करताय. रिटर्न और अनरिटर्न असू शकतं. ब्रिटनचं कॉन्स्टिट्यूशन हे अनरिटर्न आहे. तर जिथे आपण म्हणतो की ओके लोकांच्या मतावर माझी सत्ता टिकून आहे, तिथे जसं पहिल्यांदा सांगितलं की समोरच्या व्यक्तीने माझं ऐकलं पाहिजे. आता फक्त एक व्यक्ती नाही, आता हजारो करोडो लोक आहेत आणि ती करोडो लोकांनी जेव्हा माझं ऐकणं महत्त्वाचं आहे तेव्हा त्यांचं मत माझ्या बाजूने असणं आवश्यक आहे. काही प्रमाणात, पूर्णपणे ते माझ्या बाजूने बोलणार नाहीत, माझ्या फेवरमध्ये असणार नाही, पण ॲट एनी गिवन मोमेंट तुम्ही जर माझं ऐकणं आवश्यक आहे तर जे टूल आपण वापरलं जातं त्याला प्रोपगंडा म्हणतो. तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, तो खऱ्यावर बेस असू शकतो, तो खोटाही असू शकतो. उदाहरणार्थ नाझी जो प्रोपगंडा होता, गोबेल प्रोपगंडा मिनिस्टर होता गोबेल, तो खोटा होता. त्याने ज्यूंविरुद्ध जे काही सगळ्या गोष्टी बोलल्या आणि मग एक आर्यन सुपिरियर रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. त्याला कुठलाही सायंटिफिक बेसिस नव्हतं. पण खऱ्याचाही प्रोपगंडा होऊ शकतो. म्हणजे एखादी गोष्ट सत्य घटना असू शकते, पण जेव्हा त्याच्या आजूबाजूला लोकांमध्ये जागरूकता नसते तेव्हा मग ती गोष्ट सतत तुम्हाला लोकांच्या माथी मारून त्यांना सांगावी लागते की ही गोष्ट करा. कारण की लोकशाहीमध्ये तुम्ही देर इज नो वे फॉर कोर्जन. म्हणजे मी तुम्हाला घरात येऊन घुसून तुम्हाला सांगू नाही शकत की हे कर, नाही तर मी तुला संपवून टाकेन. जे पूर्वीच्या राजकारणात किंवा जे काही राजे वगैरे असायचं, जर आपल्या समोरच्याशी पटलं नाही, लोक डायरेक्ट मारून टाकायचे किंवा डायरेक्ट त्याला पळवून लावायचे, वाळीत टाकायचे वगैरे अशा गोष्टी होत्या. की एखाद्या समूहाचं एखाद्या व्यक्तीशी पटलं नाही, डायरेक्ट त्याला उचलून वाळीत टाकलं जायचं किंवा त्याला मारलं जायचं. हे आत्ताच्या हिस्ट्रीपर्यंत तुम्हाला कॉमनली बघायला मिळेल आणि अजूनही काही जगाच्या बऱ्याचशा भागात, भारतामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की लोक डायरेक्ट दे एलिमिनेट दॅट पर्टिक्युलर पर्सन, न्यूट्रलाइज दॅट पर्टिक्युलर पर्सन. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रोपगंडा म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. आत्ता हा मी फर्स्ट पार्ट केलेला आहे. मी तुम्हाला हळूहळू प्रोपगंडा म्हणजे काय, त्याच्या सायंटिफिक टर्म्स काय आहेत हे समजावून सांगेन, जेणेकरून तुम्ही बाकीच्या लोकांपेक्षा यू विल हॅव व्हेरी ॲडव्हान्स्ड नॉलेज अबाउट वॉट एव्हर इज गोइंग ऑन. Okay, thank you.